नमस्कार. मी संदीप कदम, उपायुक्त घनकचरा विभाग. तर आत्ता बजेट जे सादर झालं 25-26 या सालचं, तर यामध्ये मेजर घनकचरा विभागामार्फत VIP टॉयलेट आपण शहरामध्ये जे एंट्री पॉईंट आहेत त्या ठिकाणी आपण करणार. जवळपास 7 लोकेशन आपण निवडलेले आहेत. त्यामध्ये कन्सेप्ट हाच आहे की जे प्रवासी पुणे शहरामध्ये बाहेरून येत असतात, तर त्यांना चेंजिंग रूम किंवा फ्रेश होण्यासाठी एक व्यवस्था करायची होती. यामध्ये बाथरूमची व्यवस्था आहे, क्लॉक रूम टाईप हे आहे व्यवस्था आहे, प्लस AC रूम आहेत, त्यांना चार्जिंग पॉईंट किंवा ह्या बाकीच्या सगळ्या सुविधा, वायफायची सुविधा असणार आहे, सोलर हे असणार, गरम पाण्याची सुविधा असणार आहे आणि प्लस वॉशरूम वगैरे या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. किती स्क्वेअर फूटवरती ते असणार आहे आणि काही लोकेशन आयडेंटिफाय केलं? येस, आपण लोकेशन जवळपास 7 लोकेशन केलेलं. जसं हडपसर सोलापूर रोड पकडला तर सेवळवाडी आहे, कात्रजचा हे पकडला जकातनगर तिथे आहे, किंवा असे वेगवेगळे बाणेर साईडला आहे, इकडे खाली नगर रोडला पण वाघोलीच्या दिशेला आहे, पुणे स्टेशनच्या जवळ आपण करतो आहे, शिवाय आपण एअरपोर्टच्या जवळपास करतो आहे. असे आपण जवळपास 7 लोकेशन हे केलेले आहेत. आणि याच्यासाठी खर्च किती? एक अंदाजे 50 ते 70 लाखापर्यंत खर्च अपेक्षित आहे एका युनिटला. कधीपर्यंत होणं अपेक्षित आहे? एक 6 महिन्याच्यात होणं अपेक्षित आहे. असं आपण आधी कुठे काय आणि आपण केलेलं आहे आपण ॲस्पिरेशनल टॉयलेट, पण त्यामध्ये या जे बाथरूम किंवा चेंजिंग रूम ही व्यवस्था नव्हती. आपण ते 15 ॲस्पिरेशनल टॉयलेट 15 वॉर्ड ऑफिस लेवलला केलेले आहेत. पण त्याचंच पुढचं एक हे व्हर्जन आहे की जे आमचे माननीय आयुक्त साहेबांचं किंवा माननीय पालकमंत्री महोदय अजितदादा पवार यांनी ज्या सूचना दिल्या त्यानुसार आपण हे नागपूरच्या धर्तीवर करणार आहोत.